MPBTच्या ऑनलाईन लेक्चर सिरीजमध्ये सर्व विद्यार्थ्यांचं स्वागत. माय नेम इज अक्षय लोंढे अँड दिस इज युअर चॅनल AHL लेक्चर्स. पाठीमागच्या लेक्चरमध्ये आपण काही महत्त्वाचे थिअरी पॉईंट बघितले होते. आपण ट्रायंगल लॉ ऑफ वेक्टर ॲडिशन आणि लॉ ऑफ पॅरललोग्राम असे दोन महत्त्वाचे थिअरी पॉईंट कव्हर केले होते. आज आपण त्याच्यावरचेच न्यूमेरिकल सॉल्व करणार. पण न्यूमेरिकल सॉल्व करण्यापूर्वी ते दोन्ही थिअरी पॉईंट मी परत एकदा शॉर्टकटमध्ये समजून सांगणार आहे, कारण की त्याच्यामध्ये अजून एक महत्त्वाचा कन्सेप्ट इथं लपलेला आहे. त्यामुळे खूप महत्त्वाचा पॉईंट आहे, व्यवस्थित लक्ष देऊन ऐका. बघा, आपण थिअरीमध्ये काय शिकलो होतो, दोन वेक्टर जर पॅरलल असतील तर आपण काय करतो, तिथं डायरेक्ट ॲडिशन करू शकतो. म्हणजे समजा हा 6 युनिट असेल, हा 3 युनिट असेल, तर रिझल्टंट वेक्टर जो आहे तो रिझल्टंट वेक्टर किती येतो, 9 युनिटचा येतो. ते आपण थिअरीमध्ये बघितलं, बरोबर. आणि रिझल्टंट वेक्टरची जी डायरेक्शन आहे ती डायरेक्शन त्या दोन वेक्टरच्या डायरेक्शन सारखीच असते. हे पॅरललसाठी झालं. त्याचप्रमाणे मी अँटी पॅरलल वेक्टरसाठी सांगितलं होतं की समजा एक वेक्टर 5 युनिट आहे आणि दुसरा वेक्टर समजा 2 युनिट आहे, तर या केसमध्ये रिझल्टंट वेक्टर जो आहे तो रिझल्टंट वेक्टर किती युनिट असणार आहे, तर 3 युनिट येणार, बरोबर. 5 आणि 2, 5 युनिट आणि 2 युनिट यांची सबट्रॅक्शन होते आणि किती येणार आहे, तर 3 युनिट, बरोबर आहे. हे आपण थिअरीमध्ये बघितलं होतं, कारण की इथं दोन वेक्टर अँटी पॅरलल आहेत. अँटी पॅरलल वेक्टर असेल तर सबट्रॅक्शन होतं. आता एक गोष्ट काय लक्षात ठेवा, दोन वेक्टर पॅरलल असतील तर त्या केसमध्ये रिझल्टंट वेक्टर फाइंड आउट करण्यासाठी तुम्ही डायरेक्ट ॲडिशन करत असाल तर ठीक आहे, नो प्रॉब्लेम. दोन वेक्टर जर अँटी पॅरलल असतील, तिथं तुम्ही डायरेक्ट सबट्रॅक्शन करत असाल तरी सुद्धा काही अडचण नाही, तरी सुद्धा चालेल. पण दोन वेक्टर जर पॅरलल आणि अँटी पॅरलल नाही आहे आणि इन्क्लाइंड आहे, म्हणजे असे असतील, तर या केसमध्ये लक्षात ठेवा, इथं दोन वेक्टर आपण डायरेक्ट ॲड करू शकत नाही आणि सबट्रॅक्ट पण करू शकत नाही. इथं डायरेक्ट ॲडिशन होत नाही किंवा डायरेक्ट सबट्रॅक्शन होत नाही, हेच इथं व्यवस्थित समजून घ्यायचं. ठीक आहे. बघा आता काय सांगतोय मी, आपण ट्रायंगल लॉ मध्ये काय बघितलं. बघा, ट्रायंगल लॉ मध्ये काय सांगितलं होतं तुम्हाला, समजा एक वेक्टर आहे, वेक्टर P बार. हा एक वेक्टर आहे, सपोज वेक्टर Q बार. हा आहे वेक्टर Q बार. ठीक आहे. जर हे दोन वेक्टर ट्रायंगलच्या दोन साइड्स कन्सिडर केले, बरोबर. ही एक साइड आहे सपोज ट्रायंगलची, ही दुसरी साइड आहे सपोज ट्रायंगलची, तर या ट्रायंगलची ही जी तिसरी साइड आहे, ही तिसरी साइड एक रिझल्टंट वेक्टर असते. आणि हा जो रिझल्टंट आहे, हा रिझल्टंट कसा काढायचा, तर हा रिझल्टंट या दोन वेक्टरच्या ॲडिशन इतका असतो, म्हणजे P बार प्लस Q बार असा असतो. या दोन वेक्टरच्या ॲडिशन इतका असतो. पण समजा जर P बार 4 युनिट असेल आणि Q बार जर 3 युनिट असेल, तर इथं रिझल्टंट वेक्टर R बार किती येईल, किती येणार, तर लक्षात ठेवा, मी आत्ताच तुम्हाला सांगितलं की दोन वेक्टर जर इन्क्लाइंड असतील तर त्या केसमध्ये अशी डायरेक्ट ॲडिशन करायची नसते. म्हणजे जर तुम्ही असं जर करत असाल, P बार 4 आहे, Q बार जर 3 आहे, तर रिझल्टंट वेक्टर हा 7 युनिट येईल, असं जर तुम्ही म्हणत असाल तर लक्षात ठेवा, हे जे तुमचा आन्सर आहे ते आन्सर चुकीचा आहे. जर वेक्टर पॅरलल असेल तर डायरेक्ट ॲडिशन करा, परत एकदा सांगतो. जर वेक्टर अँटी पॅरलल असेल तर डायरेक्ट सबट्रॅक्शन करा, चालेल. पण दोन वेक्टर जर असे इन्क्लाइंड असतील तर डायरेक्ट ॲडिशन करू नका, हे आन्सर तुमचं चुकीचं असणार आहे. मग या ठिकाणी तुम्हाला काय करायचं, मग हा रिझल्टंट वेक्टर कसा फाइंड आउट करायचा. मग हे जे बघितलं ते काय चुकीचं आहे का, नाही, हे बरोबरच आहे. या दोन वेक्टरचं जे मॅग्निट्यूड आहे, या दोन वेक्टरच्या ॲडिशनचं जे मॅग्निट्यूड आहे, ते मॅग्निट्यूड कसं फाइंड आउट करायचं, किंवा हा जो रिझल्टंट वेक्टर आहे, हा रिझल्टंट वेक्टरचं मॅग्निट्यूड कसं फाइंड आउट करायचं, त्याचा फॉर्म्युला आपण लॉ ऑफ पॅरललोग्राम मध्ये शिकलो. समजतंय. तर लॉ ऑफ पॅरललोग्राम मध्ये मी तुम्हाला काय सांगितलं होतं, समजा हा एक वेक्टर आहे, वेक्टर P बार, हा एक वेक्टर आहे, वेक्टर Q बार. ठीक आहे. हे दोन वेक्टर समजा पॅरललोग्रामच्या दोन साइड्स रिप्रेझेंट करत असतात. समजतंय. पॅरललोग्रामच्या ह्या दोन साइड्स आहेत. ठीक आहे. एक पॅरललोग्राम दाखवतो असं, म्हणजे लक्षात येईल, बरोबर. ठीक आहे. या दोन वेक्टर मधला हा जो अँगल आहे, हा अँगल सपोज किती आहे, थीटा आहे. ठीक आहे. तर लॉ मध्ये काय सांगितलं बघा, लॉ ऑफ पॅरललोग्राम मध्ये काय एक्सप्लेन केलेलं आहे, जर पॅरललोग्रामच्या दोन साइड्स वेक्टर रिप्रेझेंट करत असतील तर त्या पॅरललोग्रामचा जो रिझल्टंट आहे, त्या पॅरललोग्रामचा जो डायगोनल आहे, तो डायगोनल एक रिझल्टंट असतो. बघा, परत एकदा रिपीट करतो. जर पॅरललोग्रामच्या दोन साइड्स वेक्टर रिप्रेझेंट करत असतील तर त्या पॅरललोग्रामचा जो डायगोनल असतो, तो डायगोनल काय असतो, तर रिझल्टंट असतो. आणि हा जो रिझल्टंट आहे, हा रिझल्टंट कसा फाइंड आउट करायचा ते आपण थिअरीमध्ये बघितलं. ते येतं P² प्लस Q² प्लस 2PQ cos थीटा. मग हा जो रिझल्टंट आहे, हा रिझल्टंट फाइंड आउट करायचा हा फॉर्म्युला आपण बघितलेला आहोत.
आता ही पॅरललोग्रामची जी डायग्राम दिसते तुम्हाला, ही डायग्राम जरा व्यवस्थित बघा. या डायग्राम मध्ये लॉ ऑफ ट्रायंगल म्हणजे ट्रायंगल लॉ ऑफ वेक्टर ऍडिशन सुद्धा लपलेला आहे. तर इथं बघा, हा जर वरचा ट्रायंगल जर मी पुसून टाकला तर खाली एक ट्रायंगल तयार होईल. बरोबर. हा आहे वेक्टर पी बार. हा काय असणार आहे सांगा. हा जर वेक्टर क्यू बार असेल तर त्याची अपोजिट साइड पॅरलल असते, म्हणजे ही काय असणार आहे, हा पण वेक्टर क्यू बारच असेल. बरोबर. पॅरललोग्राम मध्ये अपोजिट साइड कशा असतात तर सेम असतात. हा क्यू बार असेल तर हा पण काय असणार क्यू बार. हा वरचा ट्रायंगल कन्सिडर करू नका. बरोबर. हा आहे पी बार, हा आहे क्यू बार आणि हा काय असणार आहे मग रिझल्टंट. इथं ट्रायंगल लॉ अप्लाय होतोय. मग हा रिझल्टंट कसा काढणार. रिझल्टंट बरोबर, हा रिझल्टंट बरोबर काय असणार आहे पी बार प्लस क्यू. बरोबर. मग हा रिझल्टंट कसा फाइंड आउट करायचा हे आपण पॅरललोग्राम मध्ये बघितलेच. की हा पॅरललोग्राम मध्ये आपण काय बघितलं, रिझल्टंट इज इक्वल टू स्क्वेअर रूट मध्ये पी स्क्वेअर प्लस क्यू स्क्वेअर प्लस 2pq cos थीटा असेल. बरोबर आहे. म्हणजेच पी बार प्लस क्यू बार या दोन वेक्टरच्या मॅग्निट्यूडची जी ऍडिशन आहे ती ऍडिशन काढायची. ती कशी काढायची तर हा फॉर्म्युलावरून काढायची. अशी डायरेक्ट ऍडिशन आपण करत नाही. काय लक्षात ठेवा, दोन वेक्टर जर इन्क्लाइंड असतील तर डायरेक्ट ऍडिशन करायची नाही. त्या केसमध्ये तुम्हाला रिझल्टंट फाइंड आउट करायचा आहे ना तर हा फॉर्म्युला यूज करा. येतं लक्षात. मग इथं आन्सर किती येणार, इथं आन्सर आला तुमच्या लक्षात येईल कसं फाइंड आउट करायचं. म्हणजे इथे 4 आणि 3 7 आन्सर येणार नाहीये. तर आर बार इज इक्वल टू मॉड मध्ये पी बार प्लस क्यू बार हे जर फाइंड आउट करायचं असेल तर इथं फॉर्म्युला यूज करा. का, कारण की इथं अँगल आहे, दोन वेक्टर मध्ये काहीतरी अँगल आहे. येतं लक्षात. हा अँगल सपोज इथं 90 डिग्री आपण मानून चालूया. फॉर्म्युला आहे पी स्क्वेअर प्लस क्यू स्क्वेअर प्लस 2pq cos थीटा. बरोबर. म्हणजे ते किती येणार आहे बघा, पी स्क्वेअर म्हणजे पी किती आहे 4चा स्क्वेअर प्लस क्यू किती आहे 3चा स्क्वेअर प्लस 2 इंटू पी किती आहे 4 मल्टिप्लाय बाय 3 इंटू कॉस थीटा. थीटा म्हणजे दोन वेक्टर मधला अँगल. अँगल किती आहे 90. बरोबर. मग किती येणार हे 4चा स्क्वेअर 16 प्लस 9 प्लस हे किती येते 24 इंटू कॉस 90. कॉस 90 किती येतो बघा, कॉस 90 येतं 1. सॉरी कॉस 90, कॉस 90 किती येतं बघा 0. बरोबर. म्हणजे मल्टिप्लाय बाय किती आलं 0. म्हणजे हे आलं अंडर रूट मध्ये 16 प्लस 9 25 म्हणजे किती आलं 5 युनिट. म्हणजे लक्षात ठेवा इथं पी बार प्लस क्यू बार म्हणजे 4 आणि 3 7 आन्सर येत नाही तुमचं. इथे येतं तर 5 युनिट येतं. हे आन्सर असं वेगळं का आलं, कारण की लक्षात ठेवा पी बार आणि क्यू बार हे वेक्टर आहेत आणि वेक्टर असल्यामुळे त्यांची डायरेक्शन म्हणजे हा अँगल जो आहे तो अँगल कन्सिडर करणं खूप गरजेचं असतं. येते लक्षात. त्यामुळे लक्षात ठेवा ज्यावेळेस तुम्ही अशी वेक्टरची ऍडिशन करता, ऍडिशन करत असताना काय लक्षात ठेवा तुम्हाला काय करावं लागतं, त्याचा जो अँगल आहे दोन वेक्टर मधला अँगल तो कन्सिडर करावा लागतो. इथं महत्त्वाचा मुद्दा तुम्ही काय लक्षात ठेवणार, दोन वेक्टर जर पॅरलल असतील तर ऍडिशन केली तरी सुद्धा चालेल, डायरेक्ट ऍडिशन करा नो प्रॉब्लेम. दोन वेक्टर अँटी पॅरलल असतील तर डायरेक्ट सबट्रॅक्शन केली तरी सुद्धा चालेल, आन्सर बरोबर असेल. पण दोन वेक्टर जर असे इन्क्लाइंड असतील तर त्यावेळेला मात्र काय करा फॉर्म्युला यूज करा आणि फॉर्म्युला यूज करून रिझल्टंट वेक्टर फाइंड आउट करा. हे महत्त्वाचं लक्षात ठेवा. ठीक आहे. आता बघा इथं न्यूमेरिकल काय दिले बघा, न्यूमेरिकल काय दिले बघा, न्यूमेरिकल सॉल्व करूया. काय दिले बघा एक्झाम्पल, टू फोर्सेस ऑफ मॅग्निट्यूड 3 न्यूटन अँड 4 न्यूटन रिस्पेक्टिव्हली. फोर्स एक काय वेक्टर क्वांटिटी आहे, दोन फोर्सेस आहेत 3 न्यूटन 4 न्यूटन. दे आर ऍक्टिंग ऑन ए बॉडी. एका बॉडीवरती हे दोन्ही फोर्सेस अप्लाय होतात. कॅल्क्युलेट द रिझल्टंट फोर्स. रिझल्टंट फाइंड आउट करायचं आपल्याला. इफ द अँगल बिटवीन देम इज, त्या दोन फोर्स मधला अँगल 0 डिग्री असेल त्यावेळेला रिझल्टंट किती आहे, 180 डिग्री असेल त्यावेळेला रिझल्टंट किती आहे, आणि त्या दोन वेक्टर मधला किंवा त्या दोन फोर्स मधला अँगल ज्यावेळेस 90 डिग्री असेल त्यावेळेला रिझल्टंट फोर्स किती आहे असं सांगितलं. ठीक आहे. पहिला आपण बघूया. पहिलं बघा काय सांगितलंय, एक बॉडी आहे, ही एक बॉडी कन्सिडर करूया. याच्यावरती दोन फोर्स अप्लाय होतात, एक 3 न्यूटन आणि 4 न्यूटन, आणि दोघांमधला अँगल किती आहे 0 डिग्री. 0 डिग्री म्हणजे काय असणार बघा बरं, हा आहे 3 न्यूटन. 0 डिग्री म्हणजे दोन्ही वेक्टर पॅरलल असणार. बरोबर आहे का. दोन वेक्टर मधला अँगल किती असणार या केसमध्ये, अँगल असणार आहे 0 डिग्री. बरोबर. 0 डिग्री म्हणजे दोन वेक्टर पॅरलल. आता या ठिकाणी तुम्ही काय करू शकता, रिझल्टंट विचारला आपल्याला, रिझल्टंट किती असेल. बरोबर. रिझल्टंट फोर्स किती आहे ते विचारलं आपल्याला. या केसमध्ये रिझल्टंट तुम्ही डायरेक्ट ऍडिशन दाखवू शकता. हा आहे सपोज पी बार, हा आहे वेक्टर क्यू बार. तर इथं तुम्ही पी बार आणि क्यू बार या दोन वेक्टरची डायरेक्ट ऍडिशन केली तरी सुद्धा चालेल.
किंवा फॉर्म्युला यूज करून सोडवलं तरी सुद्धा चालेल. दोन्ही केसमध्ये आन्सर सेमच येणार आहे. बघा पी बार किती आहे 4 न्यूटन, क्यू बार किती आहे 3 न्यूटन. म्हणजे तुमचा जो रिझल्टंट फोर्स असणार आहे तो किती असणार आहे तर 7 न्यूटन असणार. बरोबर आहे. मग हा जो रिझल्टंट फोर्स आहे या रिझल्टंट फोर्सची डायरेक्शन काय असेल. बरोबर, याची डायरेक्शन काय असणार हे मी तुम्हाला पॅरलल वेक्टर मध्ये शिकवलेलं होतं. बरोबर आहे. याचा जो रिझल्टंट असतो तो रिझल्टंट सेम डायरेक्शन मध्ये असतो. सेम डायरेक्शन म्हणजे बघा 3 न्यूटन आणि 4 न्यूटन जर या डायरेक्शन मध्ये असेल तर रिझल्टंट सुद्धा काय असतो त्याच डायरेक्शन मध्ये असतो. बरोबर, म्हणजे डायरेक्शन इथे लिहू शकता डायरेक्शन ऑफ आर बार इज along 3 न्यूटन and 4 न्यूटन वेक्टर. त्या दोन वेक्टरच्या डायरेक्शन मध्येच काय असणार आहे 7 न्यूटन हा रिझल्टंट वेक्टर असणार. आता हेच आपण फॉर्म्युल्यावरून काय करू शकतो फाइंड आउट करू शकतो. फॉर्म्युला यूज केला तरी सुद्धा तुमचा आन्सर एवढंच येईल. बघा कसा फाइंड आउट करतो आपण रिझल्टंट पी स्क्वेअर प्लस क्यू स्क्वेअर प्लस 2pq cos थीटा. हा फॉर्म्युला आपल्याला माहिती आहे. आपल्याला फाइंड आउट करायचा आहे रिझल्टंट फोर्स म्हणजे रिझल्टंट वेक्टर. ठीक आहे. पी किती आहे बघा पी आहे 4 म्हणजे 4 स्क्वेअर. क्यू किती आहे क्यू आहे 3 स्क्वेअर प्लस 2 इंटू 4 इंटू 3 आणि कॉस थीटा. थीटा म्हणजे काय अँगल बिटवीन दिस टू वेक्टर. या दोन वेक्टर मधला अँगल किती आहे त्यांनी दिलेला आहे ऑलरेडी 0 डिग्री आणि इथं आपल्याला दिसतंय सुद्धा म्हणजे कॉस 0 म्हणजे ते किती येतंय बघा 4 स्क्वेअर 16 3 स्क्वेअर 9 प्लस हे किती येतंय 24 आणि कॉस 0 किती येतंय बघा 1 येतंय 1 म्हणजे हे किती आलं बघा 16 प्लस 9 25 प्लस 24 इंटू 1 24 हे किती आलं अंडर रूट मध्ये 49 म्हणजे किती आलं 7 तेवढंच आहे. आलं लक्षात. मग फॉर्म्युलावरून सोडवलं तरी सुद्धा चालेल डायरेक्ट केलं तरी सुद्धा चालेल. पण डायरेक्ट कधी करायचं दोन वेक्टरची डायरेक्ट ॲडिशन कधी करायची मी परत एकदा क्लिअर सांगतोय तुम्हाला. दोन वेक्टर पॅरलल असतील त्याच वेळेला डायरेक्ट ॲडिशन करा. पण दोन वेक्टर जर इन्क्लाइंड असतील बरोबर आहे त्यावेळेला मात्र लक्षात ठेवा दोन वेक्टरची डायरेक्ट ॲडिशन करू नका. फॉर्म्युला यूज करा आणि फॉर्म्युलावरून सोडवा. ठीक आहे. अँगल ज्यावेळेस लक्षात ठेवा 0 डिग्री असेल त्यावेळेला डायरेक्ट ॲडिशन करा. अँगल ज्यावेळेला 180 डिग्री असेल त्यावेळेला डायरेक्ट सबट्रॅक्शन करा नो प्रॉब्लेम. पण अँगल ज्यावेळेला 0 आणि 180 सोडून इतर कोणताही असेल त्यावेळेला मात्र तुम्ही फॉर्म्युला यूज करून सोडवायचा. ठीक आहे. आता बघा हे तुम्ही व्यवस्थित लिहून घ्या. मग आपण काय करूया अँगल 180 साठी फाइंड आउट करूया. तिथं सोडवतो. बघा दुसरी केस अँगल किती आहे बघा इथं अँगल सांगितलं त्यांनी 180 डिग्री. दोन वेक्टर 3 न्यूटन आणि 4 न्यूटन या दोघांमधला अँगल किती आहे 180 डिग्री आहे. बरोबर ही बॉडी. आता 180 डिग्री अँगल आहे म्हणजे याचा अर्थ दोन्ही वेक्टर कशा असणार आहेत बघा अँटी पॅरलल असतील. हा आहे सपोज 3 न्यूटन आणि हा आहे सपोज 4 न्यूटन. बरोबर हे दोन्ही वेक्टर अँटी पॅरलल दिसतात. हा आहे सपोज 3 न्यूटन आणि हा आहे 4 न्यूटन. ठीक आहे. हे दोन्ही वेक्टर कसे आहेत बघा अँटी पॅरलल आहे एकमेकांच्या अपोजिट डायरेक्शन मध्ये आहे. आणि या दोन वेक्टर मधला अँगल किती असणार आहे दोन वेक्टर जर एकमेकांच्या अपोजिट डायरेक्शन मध्ये असेल तर 180 असेल. तर या केसमध्ये रिझल्टंट वेक्टर किती आहे किंवा रिझल्टंट फोर्स किती आहे. इथं तुम्ही रिझल्टंट फोर्स कसा फाइंड आउट करणार तर इथं तुम्ही डायरेक्ट सबट्रॅक्शन केली तरी सुद्धा चालेल. ठीक आहे. मी याला सपोज पी बार म्हणतो याला क्यू बार म्हणतो. तुम्ही याला पण पी बार म्हणू शकता याला क्यू बार म्हणलं तरी सुद्धा चालेल नो प्रॉब्लेम. ठीक आहे. कसं करणार पी बार मायनस क्यू बार सपोज असं लिहितो मी पी बार मायनस क्यू बार. काय लक्षात ठेवा इथं दाखवायचं राहिलं आर बार ज्या वेळेला रिझल्टंट वेक्टरचं मॅग्निट्यूड फाइंड आउट करतो त्यावेळेला ते मॉडमध्ये लिहित जावा. कशामध्ये लिहित जावा मॉडमध्ये असं लिहित जावा. काय लक्षात ठेवा. ओके. आता बघा इथं काय येणार आहे पी बार किती आहे बघा बरं पी बार आहे 3 मायनस क्यू बार किती आहे बघा क्यू बार आहे 4 मॉडमध्ये लिहा. ठीक आहे. आता 3 मायनस 4 किती येणार आहे मॉडमध्ये -1 येईल. आता मॉड का लिहायचं ते इथं कळतं. मॉड्युलस साईनमध्ये ज्या वेळेला आन्सर मायनस येतं त्यावेळेला मॉडच्या बाहेर येताना ते पॉझिटिव्ह करायचं असतं. हा फायदा आहे लक्षात ठेवा. मॉडमध्ये ज्या वेळेला आन्सर काय येतं मायनस येतं निगेटिव्ह येतं त्यावेळेला ज्यावेळेस तुम्ही त्याला मॉडच्या बाहेर काढता त्यावेळेला ते आन्सर काय येतं तर पॉझिटिव्ह येतं म्हणजे ते 1 न्यूटन येणार.
बरोबर आहे. मग तो जो रिझल्टंट फोर्स आहे तो रिझल्टंट फोर्स किती येणार आहे तर 1 न्यूटन येईल. आणि यांची जी डायरेक्शन असेल ती डायरेक्शन कशी असणार आहे, या दोघांमध्ये मोठा वेक्टर कोण आहे 4 न्यूटन, त्यामुळे लक्षात ठेवा हा रिझल्टंट वेक्टर जो आहे तो रिझल्टंट वेक्टर या डायरेक्शनमध्ये असणार अलॉंग द डायरेक्शन ऑफ 4 न्यूटन. मग इथे लिहू शकता आर बार इज अलॉंग 4 न्यूटन वेक्टर, ही त्याची डायरेक्शन झाली. ठीक आहे, ओके. आता इथं आपण डायरेक्ट सबट्रॅक्शन केली, आन्सर किती आलं तुमचं 1 न्यूटन. हेच तुम्ही काय करू शकता फॉर्म्युलाचा यूज करून पण सॉल्व्ह करू शकता. बघा इथंच दाखवतो इथं आर इज इक्वल टू फॉर्म्युला काय बघा पी स्क्वेअर प्लस क्यू स्क्वेअर प्लस 2pq कॉस थीटा. ठीक आहे, पी किती आहे बघा, पी किती आहे 3 आहे, 3 स्क्वेअर, क्यू किती आहे 4 स्क्वेअर, 2 इंटू 3 इंटू 4 इंटू कॉस थीटा किती आहे, या दोन वेक्टरमधला अँगल आहे 180. ठीक आहे, हे किती येते बघा 5 स्क्वेअर 9 4 16 प्लस 24 आणि कॉस 180. आता कॉस 180 यांना मॅथमॅटिक्समध्ये माहिती असेल, चांगली गोष्ट आहे, माहिती असेल तर, नसेल तर लक्ष द्या. हा असतो 0 आणि हा असतो 180. ठीक आहे, इथं असतो 0 डिग्री बरोबर, इथं असतो 0 डिग्री, इथं असतो 180. कॉस 0 किती येतो बघा, कॉस 0 1 येतो, कॉस 0 किती येतो 1 येतो. तर काय लक्षात ठेवा इथं जर 1 येत असेल तर 180 ला तो काय येतो -1 येत असतो. काय लक्षात ठेवा कॉस 0 किती येतो 1, तर कॉस 180 किती येतो -1 येतो. त्याचं साईन जे आहे ते साईन काय येत असतं तर निगेटिव्ह येत असतं. ते तुम्हाला मॅथमॅटिक्समध्ये माहिती होईल, हळूहळू माहिती होईल. ठीक आहे, कॉस 180 किती येतं तर -1 येतं, म्हणजे तिथे लिहितो मी -1. आता कॅल्क्युलेशन करून बघा की किती येणार आहे, हे येते 25 आणि हे किती येणार आहे 24 इंटू -1 हे आलं -24 म्हणजे √1 म्हणजे किती आलं √1 केली. बरोबर, आन्सर तेवढंच आहे. सॉरी 1 न्यूटन लिहायचं 1 न्यूटन, काय आन्सर तेवढंच आलं 1 न्यूटन, इथं पण आलं 1 न्यूटन. म्हणजे फॉर्म्युल्यावरून जरी तुम्ही सोडवलं तरी आन्सर बरोबर येतं. पण जर तुम्हाला शॉर्टकटमध्ये पटकन आन्सर जर फाइंड आउट करायचा असेल तर लक्षात ठेवा दोन गोष्टी लक्षात ठेवा. अँगल 0 डिग्री आणि 180 डिग्री जर असेल तर तिथे तुम्ही डायरेक्ट ॲडिशन किंवा सबट्रॅक्शन करा. ठीक आहे, पण ज्यावेळेला अँगल अदर दॅन 0 आणि 180 असेल तर मात्र तुम्ही फॉर्म्युल्यावरूनच सोडवा. ठीक आहे, आता शेवटची केस बघा, अँगल ज्या वेळेला 90 डिग्री असेल त्यावेळेला काय करायचं हे व्यवस्थित लिहून घ्या. आता तिसरी केस बघूया. बघा तिसऱ्या केसमध्ये अँगल किती दिला आहे 90 डिग्री दिलेला आहे बरोबर. 90 डिग्री म्हणजे समजा हा वेक्टर आहे तुमचा असं दिले बघा, हा आहे वेक्टर तुमचा 4 न्यूटन, त्याला आपण काय म्हणूया, त्याला म्हणूया पी बार. आणि दुसरा वेक्टर जो आहे तो वेक्टर या वेक्टरला 90 डिग्रीमध्ये आहे म्हणजे असा आहे थोडक्यात. हा आहे वेक्टर क्यू बार आणि हा दिलेला आहे 3 न्यूटन बरोबर, असं दिलेलं आहे. मग आता काय करावं लागेल बघा, ह्याला पॅरलल इथं आपण शिफ्ट करूया बरोबर. इथं काय, कारण की दोन वेक्टर कसे असावे लागतात, दोन वेक्टर कंटिन्युअस किंवा सेम ऑर्डरमध्ये असायला लागतात. याला आपण पॅरलल इथं शिफ्ट करूया. पॅरलली शिफ्ट केलं तर हा वेक्टर इथं येईल. ठीक आहे, हा असणार आहे क्यू बार 3 न्यूटनचा. ठीक आहे, इथून टाकतो इथं. ओके, आता हे दोन वेक्टर बघा कसे आहेत सेम ऑर्डरमध्ये आहेत आणि दोघांमधला अँगल पण किती दिसतो मला, दोघांमधला अँगल 90 डिग्री आहे. ठीक आहे, म्हणजे इथं आपण ट्रायंगल लॉ वापरू शकतो. दोन वेक्टर जर काय असतील कंटिन्युअस असतील किंवा सेम ऑर्डरमध्ये असेल तर तिसरा वेक्टर काय असणार आहे रिझल्टंट असणार आहे, मग आर बार असेल. आता या दोन वेक्टरमध्ये अँगल किती आहे 90 डिग्री आहे. 0 आणि 180 सोडून आहे इतर कोणताही अँगल आहे. मग इथं काय करू शकतो रिझल्टंट वेक्टर फाइंड आउट करण्यासाठी मात्र तुम्हाला फॉर्म्युलाच यूज करावा लागेल. मग आर बार इज इक्वल टू काय कसा यूज करणार फॉर्म्युला पी स्क्वेअर प्लस क्यू स्क्वेअर प्लस 2pq कॉस थीटा. ठीक आहे, जरा इकडे लिहितो बघा आर बार इज इक्वल टू पी स्क्वेअर प्लस क्यू स्क्वेअर प्लस 2pq कॉस थीटा. पी किती आहे बघा, पी आहे 4 स्क्वेअर, क्यू आहे 3 स्क्वेअर प्लस 2 इंटू 4 इंटू 3 इंटू कॉस, दोघांमध्ये अँगल किती आहे बघा 90 आहे बरोबर. म्हणजे किती येत आहे 4 स्क्वेअर 16 प्लस 9 प्लस 24 कॉस
90 cos 90 किती येतोय बघा 0 cos 90 किती येतोय बघा 0 येतोय cos 90 किती येतोय 0 म्हणजे ते किती आलं बघा 16 + 9 25 म्हणजे किती आलं 5 न्यूटन म्हणजे जो रिझल्टंट वेक्टर आहे तो रिझल्टंट वेक्टर या केसमध्ये किती येणार आहे तर तुमचं 5 न्यूटन इतका येईल. ठीक आहे इथं डायरेक्ट ॲडिशन होऊ शकत नाही. आता हा जो रिझल्टंट वेक्टर या रिझल्टंट वेक्टरची आपल्याला डायरेक्शन फाइंड आउट करायची. डायरेक्शन फाइंड आउट करायची म्हणजे नक्की काय तर त्याचा अँगल फाइंड आउट करायचा. काय करायचं अँगल फाइंड आउट करायचा. मग हा अँगल आपण काय म्हणूयात अल्फा. आणि हा जो अँगल आहे हा अँगल कसा फाइंड आउट करायचा किंवा ही जी डायरेक्शन आहे ही डायरेक्शन कशी फाइंड आउट करायची त्याचा फॉर्म्युला पण आपण शिकलेलो आहे. फॉर्म्युला असा होता tan अल्फा इज इक्वल टू त्या अँगलच्या समोरचा जो वेक्टर आहे तो वेक्टर इथं दिसला पाहिजे q sin थीटा डिवाइड बाय p प्लस q cos थीटा असा फॉर्म्युला. खूप व्यवस्थित लक्षात ठेवा हा फॉर्म्युला tan अल्फा अँगलच्या समोरचा जो वेक्टर आहे तो वेक्टर इथं वरती दिसला पाहिजे न्यूमरेटरला q × sin थीटा. हे व्यवस्थित लक्षात ठेवा. ठीक आहे आता व्हॅल्यू टाकूयात q किती आहे बघा 3 आहे सो 3 sin थीटा किती आहे या दोन वेक्टर मध्ये अँगल 90 आहे डिवाइड बाय p किती आहे बघा p आहे 4 + 3 cos 90 सगळ्या व्हॅल्यू व्यवस्थित टाकल्या 3 sin 90 किती येतो बघा sin 90 येतो 1 डिवाइड बाय 4 + 3 * cos 90 किती येतो बघा cos 90 येतो 0 म्हणजे हे किती येणार आहे 3 डिवाइड बाय काय आलं 4 tan अल्फा. ठीक आहे आपल्याला अल्फा अँगल पाहिजे tan त्या बाजूला आहे tan तिकडे नेल्यानंतर इन्व्हर्स होणार म्हणजे अल्फा इज इक्वल टू tan इन्व्हर्स p अपॉन काय आलं 4. ठीक आहे आता tan इन्व्हर्स p अपॉन 4 हे तुम्ही लॉग टेबल मधून बघून याचा आन्सर काय करू शकता लिहू शकता. तर याचा आन्सर बघा 37 येते किती येते 37 डिग्री. म्हणजे हा जो रिझल्टंट वेक्टर आहे हा रिझल्टंट वेक्टर किती अँगल मध्ये असणार आहे तर तो असणार आहे 37 डिग्री. ठीक आहे तर हे व्यवस्थित हा क्वेश्चन लिहून घ्या. क्वेश्चन बघा पुढचा क्वेश्चन आपल्याला लगेच बघूया. ओके सेकंड क्वेश्चन बघा आता काय दिलाय वॉटर इज फ्लोइंग इन अ स्ट्रीम विथ वेलोसिटी 5 km/h बरोबर इन अँड ईस्टर्ली डायरेक्शन. ईस्ट डायरेक्शनला वॉटर फ्लो होतं आणि त्यावेळेला त्या वॉटरची वेलोसिटी 5 km/h आहे असं सांगितलं. सपोज ही आहे ईस्ट डायरेक्शन ही आहे वेस्ट इकडं साऊथ म्हणूया आणि इकडं नॉर्थ म्हणूया. ठीक आहे तर ती अशी सपोज रिव्हर किंवा नदी आहे ती ईस्ट डायरेक्शनला फ्लो होते आणि त्यावेळेला त्या वॉटरची वेलोसिटी 5 km/h आहे असं सांगितलं. पुढे काय सांगितलं बघा स्पीड ऑफ बोट इज रिलेटिव्ह टू स्टील वॉटर 20 km/h असं सांगितलं. बरोबर एक बोट आहे आणि त्या बोटची जी वेलोसिटी आहे ती वेलोसिटी 20 km/h असं सांगितलं. पण कधी ज्या वेळेला वॉटर स्टील असेल स्टील वॉटर म्हणजे शांत पाणी असेल तर त्या वेळेस त्या बोटची वेलोसिटी 20 km/h आहे असं सांगितलं. बरोबर इफ द बोट एंटर्स द स्ट्रीम हेडिंग नॉर्थ या पाण्यामध्ये बरोबर या रिव्हरमध्ये जर बोट नॉर्थ डायरेक्शनला चालली असेल असं सांगितलं. हेडिंग नॉर्थ म्हणजे साऊथ कडून नॉर्थ कडे ती बोट चालली आहे असं आपल्याला थोडक्यात सांगितलं. बरोबर साऊथ कडून नॉर्थ डायरेक्शनला. तर तिथं प्रश्न काय बघा क्वेश्चन काय विथ व्हॉट वेलॉसिटी विल द बोट ॲक्च्युली ट्रॅव्हल. तर ही जी बोट ट्रॅव्हल करते नॉर्थ डायरेक्शनला तिची ॲक्च्युअल वेलॉसिटी किती असेल असं सांगितलं. बघा जर हे स्टील वॉटर असेल जर वॉटर स्टील वॉटर असेल तर त्यावेळेला बोटची वेलॉसिटी 20 km/h असते. ठीक आहे पण हे वॉटर तर फ्लोईंग वॉटर आहे वॉटर फ्लो होत आहे वॉटरची वेलॉसिटी आहे 5 km/h. मग त्यावेळेला ही जी बोट नॉर्थ डायरेक्शनला निघाली आहे सपोज ती ह्या पॉईंट पासून निघालेली असेल तर ती ह्या पॉईंटला पोहोचेल का तर नाही पोहोचणार का कारण की वॉटर काय करणार त्या बोटला हळूहळू पुढे नेणार. म्हणजे ही बोट निघाली ह्या पॉईंट पासून पण इथं न पोहोचता ती काय होईल या पाथमध्ये इथं कुठंतरी जाऊन पोहोचेल. तिचा जो पाथ असणार आहे तो पाथ असा तिरका असणार आणि ती इथं जाऊन कुठेतरी पोहोचेल. मग या पाथमध्ये जात असताना त्या बोटची जी वेलॉसिटी असेल ती वेलॉसिटी किती असणार आहे
ते आपल्याला इथं विचारलं. बरोबर आहे. मग बघा हीच डायग्राम मी इथं काढतो. ही काय आहे, वेलॉसिटी वेक्टर आहे 5 किलोमीटर पर आवर. बरोबर. आपण वेलॉसिटी वेक्टर आहे 20 किलोमीटर पर आवर. बरोबर. आणि हा पाथ आहे, हा पाथ कशाचा असणार आहे, तर हा आहे पाथ ऑफ बोट. ठीक आहे. ओके. तर या डायरेक्शन मध्ये वेलॉसिटी किती असणार आहे हे विचारलंय, म्हणजे हा असणार आहे रिझल्टंट वेक्टर ऑफ वेलॉसिटी. बरोबर आहे, हे आपल्याला विचारलं. ठीक आहे. आता इथं बघा 20 किलोमीटर पर आवर आणि 5 किलोमीटर पर आवर हे दोन वेक्टर कसे दिसत आहेत तुम्हाला, हे दोन वेक्टर सेम ऑर्डरमध्ये दिसत आहेत. कसे दिसत आहेत, सेम ऑर्डरमध्ये. आणि या दोन वेक्टर मधला अँगल आपल्याला इथं दिसतोय 90 डिग्री. हा आहे रिझल्टंट वेक्टर आणि हा आहे तुमचा फर्स्ट वेक्टर. फर्स्ट वेक्टर आणि रिझल्टंट वेक्टर या दोघांमधला जो अँगल असतो तो असतो अँगल अल्फा. हे आपण थेअरीमध्ये शिकलो. इथे ट्रायंगल लॉ ऑफ वेक्टर ॲडिशनचा वापर करून आपण काय करू शकतो, हा जो रिझल्टंट वेलॉसिटी वेक्टर आहे तो आपण फाइंड आउट करू शकतो. ठीक आहे. ही डायग्राम तुमच्या लक्षात आली असेल. तर आता कॅल्क्युलेशन करूयात आणि आपण तो जो रिझल्टंट वेक्टर आहे तो किती येतो तो आपण फाइंड आउट करूया. तुम्ही इथं वेलॉसिटी वेक्टर म्हणलं तरी सुद्धा चालेल, व्ही बार म्हणलं तरी सुद्धा चालेल किंवा आर बार म्हणलं तरी सुद्धा चालणार. ओके. आता इथं बघा याला आपण म्हणूयात क्यू बार आणि ह्याला म्हणूयात आपण पी बार. ठीक आहे. ओके. पी बार किती आहे 20 आणि क्यू बार किती आहे 5 किलोमीटर पर आवर. ओके. म्हणजे रिझल्टंट वेक्टर कसं फाइंड आउट करणार, रिझल्टंट वेक्टर फाइंड आउट करण्याचा फॉर्म्युला काय आहे, इथं डायरेक्ट ॲडिशन होईल का बघा, 20 + 5 असं आपण करू शकत नाही. बरोबर. मग कसं काढणार, आर बार इज इक्वल टू पी स्क्वेअर प्लस क्यू स्क्वेअर प्लस 2pq कॉस थीटा. आणि थीटा काय असतो, तर थीटा इज द अँगल बिटवीन वेक्टर पी बार अँड क्यू बार. जे दोन वेक्टर कंटिन्युअस आहेत त्या दोघांमधला अँगल हा थीटा असतो, लक्षात ठेवा. आणि अल्फा अँगल हा कोणामधला असतो, कायम लक्षात ठेवा, अल्फा हा अँगल रिझल्टंट वेक्टर आणि फर्स्ट वेक्टर या दोघांमधला असतो. ठीक आहे. आता इथं आपण काय करूया, व्हॅल्यू सबस्टिट्यूट करूया. पी स्क्वेअर म्हणजे किती, 20 चा स्क्वेअर प्लस क्यू स्क्वेअर म्हणजे किती आहे 5 चा स्क्वेअर प्लस 2 इंटू पी म्हणजे 20 इंटू क्यू किती आहे 5 इंटू कॉस किती आहे 90. बरोबर. थीटा किती आहे, थीटा म्हणजे दोन वेक्टर मधला अँगल किती आहे तर 90 आहे. कॉस 90 किती येतो बघा 0 येतो. बरोबर. म्हणजे इथे किती येतं 20 चा स्क्वेअर 400 प्लस 5 स्क्वेअर 25 आणि प्लस. ओके. आता इथं बघा कॉस 90 0 आहे तर 0 इंटू हे जे कॅल्क्युलेशन असणार ते किती येणार आहे तर 0 येणार आहे. म्हणजे अंडर रूट येईल 425. आता लॉग टेबलचा यूज करून जर तुम्ही स्क्वेअर रूट ऑफ 425 जर फाइंड आउट केलं तर याचा आन्सर तुम्हाला मिळेल. बघा याचा आन्सर येत आहे 20.61. हे येणार आहे 20.61 किलोमीटर पर आवर. याचं युनिट काय असणार आहे बघा, हा रिझल्टंट काय आहे, रिझल्टंट वेक्टर आहे पण कोणती क्वांटिटी, वेलॉसिटी आहे ना, रिझल्टंट ऑफ वेलॉसिटी वेक्टर आहे त्यामुळे याचं युनिट किलोमीटर पर आवर असंच असणार. ठीक आहे. आता बघा आपल्याला डायरेक्शन फाइंड आउट करायची. काय करायची, डायरेक्शन म्हणजे इकडं निघालेली बोट इकडं चालली, इकडं पोहोचणार आहे. मग त्यावेळेला जो अँगल आहे किती अँगल मध्ये ती इकडे जाणार आहे ते आपल्याला फाइंड आउट करायचं. बरोबर. म्हणजे आपल्याला त्या बोटची डायरेक्शन कळेल. ठीक आहे. मग टॅन अल्फा फॉर्म्युला काय, टॅन अल्फा काय फॉर्म्युला असतो आठवण जरा. हा फॉर्म्युला असतो क्यू साइन थीटा डिवाइड बाय पी प्लस क्यू कॉस थीटा असा तो फॉर्म्युला. ठीक आहे. मग आता बघा क्यू किती आहे, बघा क्यू किती आहे 5 म्हणजे 5 साइन थीटा किती आहे, थीटा आहे 90 डिवाइड बाय पी किती आहे बघा, पी आहे 20 प्लस 5 कॉस 90 आणि किती येते बघा 5 साइन 90 किती येतो बघा 1. ठीक आहे. डिवाइड बाय 20 प्लस 5 इंटू कॉस 90 किती येतो 0 येतो. त्यामुळे हे कॅल्क्युलेशन किती येणार आहे तुमचं 0 येणार. म्हणजेच हे आलं 5/20 म्हणजेच 1/4. बरोबर आहे का 1/4.
मला म्हणजे काय मिळालं, टॅन अल्फा इज इक्वल टू 1 अपॉन किती येते 4 येते. ठीक आहे, म्हणजे अल्फा इज इक्वल टू टॅन इनवर्स, टॅन त्या बाजूला नेल्यानंतर इनवर्स होतो ही माहिती आपल्याला, हे किती आलं 1 अपॉन 4 येईल. आता टॅन इनवर्स 1 अपॉन 4 हे जर कॅल्क्युलेशन तुम्ही लॉग टेबलवरून जर बघितलं तर त्याचं ॲन्सर येते 14 डिग्री. किती येते 14 डिग्री 4 मिनिट. म्हणजे हा जो अँगल येतो ते आपल्याला अँगल लक्षात ठेवा, हे जे कॅल्क्युलेशन आहे ते लॉग टेबलवरून करावं लागेल. तर याचं कॅल्क्युलेशन 14 डिग्री 04 मिनिट असेल. म्हणजे अल्फा साधारणपणे 14 डिग्री बरोबर, हा जो अँगल येतो 14 डिग्री. म्हणजे निघाला ती जी बोट आहे ती बोट ह्या डायरेक्शनमध्ये निघाली होती, पण ती इकडं न पोहोचता 14 डिग्रीने इकडं काय होणार आहे अशी इन्क्लाइन होणार आहे आणि ह्या डायरेक्शनमध्ये काय होणार आहे ती जाणार आहे आणि इकडं जाऊन ती पोहोचणार. तर या पद्धतीचा हा प्रॉब्लेम होता. तर व्यवस्थित समजून घ्या, आपण पुढचं एक्झाम्पल बघूया. ओके, आता क्वेश्चन नंबर 3 बघा काय दिलं याच्यामध्ये. टू वेक्टर्स हॅविंग इक्वल मॅग्निट्यूड, दोन वेक्टर आहेत दोघांचं मॅग्निट्यूड कसं आहे इक्वल आहे 5 युनिट, दोघांचं मॅग्निट्यूड 5 युनिट आहे. हॅव ॲन अँगल ऑफ 60 डिग्री बिटवीन देम. त्या दोघांमधला अँगल सुद्धा आपल्याला दिलेला आहे, त्या दोन वेक्टरमधला अँगल आहे 60 डिग्री. फाइंड द मॅग्निट्यूड ऑफ रिझल्टंट वेक्टर, रिझल्टंट वेक्टरचं मॅग्निट्यूड काढायचं अँड अँगल फ्रॉम वन ऑफ द वेक्टर. बरोबर आहे, तो रिझल्टंट वेक्टर जो आहे तो रिझल्टंट वेक्टर एका कोणत्याही वेक्टरपासून किती अँगलवर आहे तो काढायचा. म्हणजे थोडक्यात डायरेक्शन फाइंड आउट करायची त्या रिझल्टंट वेक्टरची. बरोबर, पहिल्यांदा डायग्राम काढूया. बघा दोन वेक्टर आहेत, हा आहे सपोज फर्स्ट वेक्टर आणि सेकंड वेक्टर. बघा फर्स्ट आणि सेकंड वेक्टरचं मॅग्निट्यूड सेम आणि अँगल 60 डिग्री दिला आहे, म्हणजे हा असणार आहे दुसरा वेक्टर. याला आपण काय म्हणूया, याला म्हणूया पी आणि याला म्हणूया क्यू. याचं मॅग्निट्यूड 5 युनिट आणि याचं मॅग्निट्यूड पण 5 युनिटच आहे. ठीक आहे, ओके. आणि दोघांमधला अँगल किती दिला आहे, हा अँगल आहे थीटा 60 डिग्री. किती आहे 60 डिग्री. ओके, तर विचारलं की रिझल्टंट वेक्टरचं मॅग्निट्यूड काढा. आता इथं बघा, इथं आपण काय करू शकतो, लॉ ऑफ पॅरललग्राम यूज करू शकतो. बरोबर, एक पॅरललग्राम काढू शकतो मी इथं. ठीक आहे, मग रिझल्टंट वेक्टर कसा असणार आहे, रिझल्टंट वेक्टर हा असणार, हा असणार आहे रिझल्टंट वेक्टर. बरोबर, हे थेरीमध्ये आपल्याला झालंय. ओके, मग हा रिझल्टंट वेक्टर आपल्याला फाइंड आउट करायचा आहे. तर रिझल्टंट वेक्टरचा फॉर्म्युला काय आहे, पी स्क्वेअर प्लस क्यू स्क्वेअर प्लस 2pq कॉस थीटा. ठीक आहे, व्हॅल्यू सबस्टिट्यूट करा, आन्सर तुम्हाला मिळून जाईल. बघा पटपट सॉल्व करा. पी स्क्वेअर म्हणजे 5चा स्क्वेअर प्लस क्यू म्हणजे 5चा स्क्वेअर, कारण की पी आणि क्यू हे दोघांचं मॅग्निट्यूड सेम आहे, प्लस 2 इंटू 5 इंटू 5 इंटू किती आहे बघा कॉस थीटा. आता इथं थीटा, थीटा म्हणजे त्या दोन वेक्टर मधला अँगल, तो किती आहे तर 60 डिग्री आहे, म्हणजे कॉस 60. ठीक आहे, मग किती येते बघा हे 5चा स्क्वेअर 25 प्लस 25 प्लस 25 इंटू 2 किती येणार आहे 50 इंटू कॉस 60. कॉस 60 किती आहे बघा 1/2. बरोबर, म्हणजे हे 1/2 आलं. ठीक आहे, किती येते बघा 25 प्लस 25 50 प्लस 2 आणि 50 यांचे डिव्हिजन किती येईल 25. त्याला √75. आता 75चं स्क्वेअर रूट निघत नाही, पण याला आपण स्प्लिट करून सॉल्व्ह करू शकतो. बरोबर, इकडे बघा, इकडे लिहितो मी रिझल्टंट वेक्टर आर बार, याचं जे मॅग्निट्यूड आहे ते मॅग्निट्यूड किती येते बघा, याला मी असं लिहू शकतो 25 इंटू 3. बरोबर आहे का, √75 म्हणजेच 25 75, त्याच्यामध्ये 25चं स्क्वेअर रूट निघेल म्हणजे 5√3 येईल. हे काय मिळालं आपल्याला, हा जो रिझल्टंट वेक्टर आहे त्या रिझल्टंट वेक्टरचं मॅग्निट्यूड किती आहे ते मिळालं आपल्याला. किती येते तर ते 5√3 आहे. खूप सोपं इझी क्वेश्चन होता. बरोबर, दोन वेक्टर काय दिले होते, इन्क्लाइन दिले होते 60 डिग्रीमध्ये, रिझल्टंट वेक्टर विचारला होता, फॉर्म्युलामध्ये किमती टाकल्या, आन्सर मिळाला. आता विचारलं आपल्याला डायरेक्शन. बरोबर आहे, डायरेक्शन विचारले की आता मी क्वेश्चनमध्ये काय सांगितलं, व्हॉट इज द अँगल फ्रॉम वन ऑफ द वेक्टर. तो जो रिझल्टंट वेक्टर आहे त्या रिझल्टंट वेक्टरचा कोणत्याही एका वेक्टरपासून अँगल काढा. हा जर वेक्टर पी बार असेल, हा रिझल्टंट वेक्टर असेल, तर आपल्याला माहिती आहे हा आपण अँगल किती घेतो अल्फा.
बरोबर. मग टॅन अल्फाचा फॉर्म्युला आपल्याला माहिती आहे. काय फॉर्म्युला आहे? टॅन अल्फा इज इक्वल टू बी साइन थीटा डिवाइड बाय पी प्लस क्यू साइन थीटा डिवाइड बाय पी प्लस क्यू कॉस थीटा. बरोबर. हा काय त्याचा फॉर्म्युला. बरं. आता पी आणि क्यू या दोघांचे तर व्हॅल्यू कशी आहे तर सेम आहे. किती आहे तर 5 युनिट आहे. किती टाकायचं 5 साइन थीटा किती आहे बघा. थीटा किती दिला आहे इथं आपल्याला 60 डिग्री दिलेला आहे. बरोबर. थीटा किती आहे 60 डिग्री आहे. डिवाइड बाय 5 प्लस 5 कॉस 60. ठीक आहे. आता हे किती येते बघा 5 इंटू साइन 60. साइन 60 किती आहे साइन 60 आहे √3/2 √3 बरोबर. 5 इंटू √3/2 असं येईल. डिवाइड बाय 5 प्लस 5 इंटू कॉस 60. कॉस 60 किती आहे बघा 1/2 आहे इंटू 1/2. आता हे कॅल्क्युलेशन मात्र करावं लागेल आपल्याला. येत आहे 5√3 डिवाइड बाय 2. या सगळ्याला डिवाइड बाय किती येते बघा. हे येणार आहे 5/2 बरोबर. इथंच लिहितो डायरेक्ट 5/2 आणि इथं एलसीएम काढावं लागेल. डिनॉमिनेटर सेम करावं लागेल. किती येते मग हे कॅल्क्युलेशन केल्यानंतर 5 × 10 10 × 5 15 आणि 15 डिवाइड बाय काय आलं 2. इथे 2 आणि 2 काय झालं कॅन्सल झालं. म्हणजे हे आलं 5√3/15. परत 5 आणि 15 यांची डिव्हिजन होईल. 5 म्हणजे 5 5 3 × 15 म्हणजे √3/3 आलं बघा. टॅन अल्फा इज इक्वल टू किती आलं √3/3. आता इथं व्यवस्थित लक्ष द्या. 3 ला आपण असं लिहू शकतो का बघा. हे √3 आहे तसं लिहिलं आणि 3 ला हे √3 इंटू √3 असं लिहू शकतो. चेक करा. √3 इंटू √3 किती येतं बघा 3 येणार. √3 इंटू √3 म्हणजे √9 आणि √9 म्हणजे किती येणार परत 3 येणार. म्हणजे 3 ला आपण असं लिहू शकतो. म्हणजे त्यालाही कॅन्सल झालं आणि याचा आन्सर किती आलं 1/√3. हे झालं टॅन अल्फा. आता टॅन त्या बाजूला न्या. टॅन जर तिकडे नेलं तर काय येणार आहे टॅन इनवर्स 1/√3. आता हे व्यवस्थित बघा. टॅन इनवर्स 1/3 याचा अर्थ काय तर टॅनच्या कोणत्या अँगलला व्हॅल्यू 1/√3 येते ते चेक करायचं. टॅनच्या कोणत्या अँगलला आन्सर 1/√3 येते तर 30 ला. म्हणजे याचा अर्थ अल्फा 30 डिग्री येतो. अल्फा किती येतो 30 डिग्री. व्यवस्थित समजून घ्या. अल्फा इज इक्वल टू टॅन इनवर्स 1/√3. काय लक्षात ठेवा टॅन इनवर्स जी व्हॅल्यू आहे ती व्यवस्थित कशी बघायची. टॅनच्या कोणत्या अँगलला आन्सर 1/√3 येतं ते माहिती असायला पाहिजे तुम्हाला. टॅनला किंवा टॅन ही जी ट्रिग्नॉमेट्रिक व्हॅल्यू आहे ट्रिग्नॉमेट्रिक रेशो जो आहे तो ट्रिग्नॉमेट्रिक रेशो 1/√3 कोणत्या अँगलला येतो तर 30 डिग्रीला येतो. म्हणजेच टॅन इनवर्स 1/√3 किती येतो 30 डिग्री आहे. ठीक आहे. तर हा सुद्धा क्वेश्चन व्यवस्थित सॉल्व करा. ओके. लास्ट क्वेश्चन बघूया. फ्रॉम द फॉलोइंग फिगर डिटरमाइन द रिझल्टंट ऑफ 4 फोर्सेस. ठीक आहे. 4 फोर्सेस दिलेले आहेत आणि त्याच्यावरून आपल्याला रिझल्टंट फोर्स विचारलेला आहे. ठीक आहे. डायग्राम कशी आहे बघा. हा आहे फर्स्ट फोर्स किंवा याला आपण फर्स्ट वेक्टर म्हणूया OA वेक्टर किंवा त्याला A1 वेक्टर असं म्हटलं तरी सुद्धा चालेल. हा आहे दुसरा वेक्टर AB ज्याला A2 बार असं म्हटलं. हा तिसरा वेक्टर आहे BC त्याला A3 बार असं म्हटलं. चौथा वेक्टर आहे CD ज्याला A4 बार असं म्हटलेलं आहे. बरोबर आहे. तर हा फर्स्ट हा सेकंड हा थर्ड आणि हा फोर्थ असे 4 फोर्सेस आहेत आणि आपल्याला विचारलं की रिझल्टंट फोर्स किती असेल. ठीक आहे. आता जरा बघा O पासून A कडे हा फर्स्ट वेक्टर आहे आणि A पासून B कडे हा सेकंड वेक्टर. हे दोन्ही वेक्टर कसे दिसत आहेत तुम्हाला सेम ऑर्डरमध्ये दिसत आहेत. बरोबर. म्हणजे तिथं मी ट्रायंगल लॉ काय करू शकतो मला यूज करू शकतो. बरोबर. ही एक साईड आहे ट्रायंगलची ही दुसरी साईड आहे ट्रायंगलची. जर मी O आणि B जर जोडला तर ट्रायंगल तयार होऊ शकतो आणि मी ट्रायंगल लॉ यूज करू शकतो. बरोबर आहे का. चेक करा. हीच डायग्राम मी इथं खाली काढतो म्हणजे तुमच्या लक्षात येईल. हा आहे तुमचा OA आणि हा आहे वेक्टर ह्याला म्हणूयात आपण A बार. बरोबर.
त्याचप्रमाणे बी किंवा त्याला आपण A2 बार म्हणूया, हा आहे पॉईंट सी, याला आपण A3 बार असं वेक्टर नाव दिलंय, याला म्हणलंय त्यांनी डी, आणि हा आहे वेक्टर A4 बार. ठीक आहे. बघा मी काय सांगितलंय की फर्स्ट साइड कन्सिडर करा, ही सेकंड साइड कन्सिडर करा ट्रायंगलची. तर हा काय असणार आहे बघा, रिझल्टंट असेल. बरोबर आहे का? कारण की A1 बार आणि A2 बार हे दोन्ही वेक्टर तुम्हाला कसे दिसतील, सेम ऑर्डर मध्ये दिसतील. हे दोन वेक्टर सेम ऑर्डर मध्ये असतील तर हा काय असणार आहे, त्यांचा रिझल्टंट असणार आहे. मग हा रिझल्टंट जो आहे, हा रिझल्टंट या दोन वेक्टरच्या मॅग्निट्यूडचं ऍडिशन असतं, हे शिकलोय आपण. म्हणजेच A1 बार प्लस A2 बार. म्हणजेच हा जो रिझल्टंट आहे, हा रिझल्टंट किती असेल, तर हा रिझल्टंट असणार आहे A1 बार प्लस A2 बार. A1 बार प्लस A2 बार. बरोबर आहे. तर या दोन वेक्टरचा आपल्याला रिझल्टंट मिळाला, तो रिझल्टंट आला A1 प्लस A2 किंवा A1 बार प्लस A2 बार. ठीक आहे. आता पुढे बघा, हा जर एक वेक्टर आहे, हा या डायरेक्शन मध्ये चाललाय, हा दुसरा वेक्टर आहे, हा या डायरेक्शन मध्ये चाललाय. हे दोन्ही वेक्टर जरा बघा सेम ऑर्डर मध्ये आहे. पहिला वेक्टर जिथं संपतोय तिथून दुसरा वेक्टर चालू होतो. म्हणजे इथं सुद्धा आपण काय करू शकतो, ट्रायंगल लॉ यूज करू शकतो. बघा, हा फर्स्ट वेक्टर, हा सेकंड वेक्टर, पहिला वेक्टर जिथं संपलाय तिथून दुसरा वेक्टर चालू झाला. म्हणजे इथं सुद्धा आपण ट्रायंगल लॉ यूज करू शकतो. बरोबर. पण ट्रायंगल लॉ जर यूज करायचा असेल तर इथं काय करावं लागेल सांगा, फर्स्ट वेक्टर जिथून स्टार्ट झालाय तिथून सेकंड वेक्टर जिथं एंड झालाय त्यापर्यंत, तिथपर्यंत आपण काय करू शकतो, एक रिझल्टंट वेक्टर काढू शकतो. बरोबर आहे. म्हणजे हा पॉईंट आणि हा जर पॉईंट मी जोडला तर मला या दोन वेक्टरचा रिझल्टंट मिळेल. कोणते दोन वेक्टर, ओबी आणि बीसी यांचा मला काय मिळेल, रिझल्टंट मिळेल. कसा मिळणार बघा, आता इथंच दाखवतो मी, इथंच दाखवतो बघा. ठीक आहे. बघा, हा आहे वेक्टर ओबी बार ज्याचं मॅग्निट्यूड आहे A1 प्लस A2 बार. हा आहे दुसरा वेक्टर ज्याचं मॅग्निट्यूड आहे A3 बार. हा वेक्टर इथं एंड झाला, हा वेक्टर इथं एंड झाला. हे दोन्ही वेक्टर जर सेम ऑर्डर मध्ये असतील तर हा असणार आहे त्याचा रिझल्टंट. मग OC बार हा जो वेक्टर आहे, हा जो रिझल्टंट वेक्टर आहे, या रिझल्टंट वेक्टरचं मॅग्निट्यूड मी कसं लिहिणार जरा सांगा. OC बार हा जर रिझल्टंट वेक्टर असेल तर याचं मॅग्निट्यूड या दोन वेक्टरच्या ऍडिशन इतकंच. म्हणजे हा वेक्टर आहे A1 प्लस A2 आणि या वेक्टरचं मॅग्निट्यूड आहे A3. म्हणजे हा वेक्टर किती आला, त्याचं मॅग्निट्यूड किती आलं बघा, त्याचं मॅग्निट्यूड आलं A1 प्लस A2 प्लस A3 असं येणार. येते लक्षात. ओके. आता शेवटचं बघा, हा वेक्टर बघा इथं जाऊन एंड झालाय आणि हा वेक्टर इथून स्टार्ट झालाय आणि इथं एंड झालाय. म्हणजे इथं सुद्धा बघा ट्रायंगल आपोआपच तयार झालेला आपल्याला दिसतोय. म्हणजे इथं पण ट्रायंगल लॉ आपण वापरू शकतो. हा फर्स्ट वेक्टर आणि हा सेकंड वेक्टर, दोन्ही वेक्टर सेम ऑर्डर मध्ये आहे. पहिला वेक्टर जिथे एंड झाला तिथून सेकंड वेक्टर स्टार्ट झालाय. म्हणजे OC आणि CD हे दोन्ही वेक्टर काय आहेत तर कंटिन्युअस आहेत किंवा हे दोन्ही वेक्टर सेम ऑर्डर मध्ये आहेत. म्हणजेच इथं मला सांगा की OD काय असणार आहे, तर OD हा काय असणार आहे, रिझल्टंट असणार आहे. हा काय असणार आहे, रिझल्टंट. म्हणजे फायनल रिझल्टंट आपल्याला मिळणार आहे. बघा, फायनल रिझल्टंट OD बार म्हणजेच R बार किती असणार आहे, तर या वेक्टरचं मॅग्निट्यूड प्लस या वेक्टरचं मॅग्निट्यूड. बरोबर. म्हणजेच A1 बार प्लस A2 बार प्लस A3 बार. बरोबर. या वेक्टरचं मॅग्निट्यूड A1 प्लस A2 प्लस A3 आहे आणि या वेक्टरचं मॅग्निट्यूड आहे प्लस A4 बार. म्हणजेच हे तुमचं काय असणार आहे, फायनल आन्सर असणार आहे. जे त्यांनी आपल्याला विचारलंय की व्हॉट इज द रिझल्टंट ऑफ 4 फोर्सेस. 4 फोर्सेसचं जे रिझल्टंट आहे ते रिझल्टंट म्हणजे हा शेवटचा वेक्टर असणार आहे OD बार. आणि ते किती येणार आहे, तर एवढे. ठीक आहे. तर हा झाला शेवटचा प्रॉब्लेम. हे चारही प्रॉब्लेम व्यवस्थित समजून घ्या, व्यवस्थित लिहा, लिहून माझ्या व्हॉट्सअपवरती पाठवा, व्यवस्थित स्टडी करा. येते लक्षात. ऑल द व्हेरी बेस्ट.